गाईज, तर जसं की मी तुम्हाला कालच्या मिनी ब्लॉगमध्ये सांगितलेलंच होतं की मी क्रिएटर इव्हेंटला गेलेली. सो हा इव्हेंट होता एका मूवीचा, म्हणजे एक हॉरर मूवी येतोय आपला मराठी, घबाडकुंड म्हणून. सो त्याच मूवीच्या प्रमोशनसाठी आम्हाला नाशिकमधल्या क्रिएटरांना बोलवलेलं होतं आणि आम्ही तिथे गेल्याच्या नंतर जे त्या मूवीमधले ॲक्टर होते म्हणजे देवदत्त नागे सर आणि संदीप पाठक सर, तर ते सुद्धा आलेले होते. आणि तुम्ही देवदत्त सरांना तर जय मल्हार सिरियलमध्ये बघितलेलंच असेल आणि तुम्हाला खरंच सांगते यांचा स्वभाव इतका छान होता, म्हणजे ते इतके नाईसली बोलत होते सर्वांसोबत. आणि मला सर्वात जास्त स्वभाव तर संदीप पाठक सरांचा जास्त आवडला, कारण की म्हणजे त्यांच्याकडून एक शिकायला भेटलं की माणूस किती पण मोठा झाला ना तरी त्याचे पाय ना जमिनीशीच जोडलेले असावे. खरंच म्हणजे एक सेलिब्रिटी इतका डाऊन टू अर्थ असू शकतो हे मला असं अजिबात वाटलं नव्हतं. कारण की काही लोक मी बघितलेले जे की ज्यांचे एकदम नॉर्मल फॉलोअर्स असतात, पण त्यांच्यामध्ये इतका ॲटिट्यूड असतो, इतका ॲटिट्यूड असतो. म्हणजे जेव्हा पण मी असे कधी इव्हेंटमध्ये भेटलेली किंवा नॉर्मल पण लोक ज्यांचे नॉर्मल फॉलोअर्स आहे, तरी पण त्यांचा ॲटिट्यूड इतका असतो बाप रे बाप. म्हणजे त्यांनी खरंच ह्या लोकांकडून शिकावं की ते इतके मोठे सेलिब्रिटी आहे तरीसुद्धा नो ॲटिट्यूड. चला जाऊ द्या, असू द्या. मग त्यानंतर प्रेस कॉन्फरन्ससुद्धा होती तिथे. मग ते सर्व झालं आणि त्यानंतर आम्ही आमचे कॉन्टेंट व्हिडिओ इकडे शूट करत होतो रीलसाठी. तर मग रील शूट करताना तर तुम्हाला पुढे दिसेलच. लाईट आता आम्ही आलो ना बोलत तेव्हा लाईट चालू पाहिजे होती ना, आम्ही फोन ठेवला ना तर मग लाईट बंद, असं काय. तर इकडे आमची स्क्रिप्ट आम्ही स्वतःच बनवलेली होती. सो त्यामुळे असं काही चालू होतं आमचं. आणि आमचं शूट वगैरे आम्ही म्हणजे भूताला रिलेटेड कॉन्सेप्ट बनवलेली होती, त्या रिलेटेडच आम्ही रीली वगैरे इकडे शूट करत होतो, जे की तुम्हाला माझ्या इन्स्टाच्या याच्यामध्ये बघायला भेटेलच व्हिडिओ. सो मग आमचं शूट वगैरे डन झालं आणि मग त्यानंतर सर्व काही झालं तिथलं. आणि त्यानंतर मी घरी आलेली होती, ते म्हणजे खुशीच्या. आणि खुशी इकडे कपडे शोधत होती माझ्यासाठी, कारण की मी आज तिच्या घरी स्टे करणार होती, कारण की आम्हाला घरी यायलाच 8:30 असं काहीतरी वाजलेले होते आणि मी खूपच आउटसाईडला असते त्याच्यामुळे मग मी आज स्टे करणार होती खुशीच्या घरी. सो मग आम्ही आउटफिट वगैरे चेंज केलं आणि मी खुशीसोबत गेलेली होती तिच्या डॉगला फिरवण्यासाठी, म्हणजे वॉकिंगला नेलेलं त्या डॉगला. ते डॉग इतकं क्यूट होतं ना, बापरे बाप. म्हणजे खूप ऐकायचं, मग ते छोटं असून सर्व ऐकायचं मराठीमध्ये बोललेलं. मग आम्ही त्याला फिरवून आणलं घरी आणि घरी आणल्याच्या नंतर मग आम्ही मस्तपैकी कूलरच्या समोर बसून जेवण करत होतो. आणि आमची जेवण करत करत बडबड चालू होती काकूंसोबत, म्हणजेच खुशीच्या मम्मीसोबत. सो आजसाठी एवढंच गाईस, तर भेटूया आता आपण नेक्स्ट मिनी ब्लॉगमध्ये, म्हणजेच उद्याच्या. बाय.